नमस्कार, मी स्वप्नाली स्पीड न्यूज लाईव्ह 24 आयोजित स्पीड आयकॉन पुरस्कार सोहळा 2021 ह्या विशेष भागामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. द आयडल इज स्मॉल बट द ग्लोरी इज ग्रेट. हो, आज अशी पर्सनॅलिटी आपल्या सोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहे जिला डान्स करायला आवडतं, गाणं म्हणायला आवडतं, अनेक वर्ल्ड रेकॉर्ड्स तिने केले आहेत. तिला खेळायलाही आवडतं आणि इतक्याशा लहानशा वयात तिने खूप काही अचीवमेंट्सही केलेले आहेत. आपण तिच्याशी गप्पा मारणार आहोत, तिच्याशी बोलणार आहोत आणि ती आहे अक्षरा किशोर माने. अक्षरा, तुझं खूप खूप स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये. अक्षरा, आज आपण आपल्या शोची सुरुवात तुझ्या छानशा शिव गर्जनेने करायची आहे. तयार आहेस तू? हो. चल स्टार्ट. आस्ते कदम, आस्ते कदम, महाराज गणपती भूपती प्रजापती सुवर्णप्रत्न श्रीपती अष्टावधान जागृत ज्ञानंकरार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनिधी धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंत वंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजाचू छत्रपती महाराजांचा विजय असो. राजाचू छत्रपती महाराजांचा विजय असो. खूप सुंदर बोलली. शिवगर्जना जी तू प्रेझेंट केली अक्षरा, एक असं एनर्जेटिक माहोल इथे तयार झालाय, होय ना? हो. आता मी अक्षराबद्दल तुम्हाला पुढचं सांगते. अक्षरा हिने इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये 2 वेळा रेकॉर्ड केलेले आहेत. त्यानंतर एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स, इंडिया स्टार बुक ऑफ रेकॉर्ड्स, इंडिया स्टार अवॉर्ड 2021 आणि इव्हन कोरोनाच्या काळात सुद्धा ती ऍक्टिव्ह आहे. त्यामध्ये सुद्धा तिने नॅशनल लेवल कॉम्पिटिशन, डान्स, योगा, हँडरायटिंग ह्यामध्ये सुद्धा प्राइजेस पटकावलेले आहेत. कोल्हापूरमध्ये पोद्दार स्कूलची जी स्टुडंट आहे, इयत्ता 1ली मध्ये ती शिकते आणि तिचं वय फक्त 6 वर्ष आहे. जसं मी मगाशी डिफाईन केलं होतं, द आयडल इज स्मॉल बट द ग्लोरी इज ग्रेट. हे एक्झाम्पल आज आपण इथे बघत आहोत आणि तिच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. स्पीड आयकॉन 2021 याची ती मानकरी ठरलेली आहे. अक्षरा, तू हे सगळं मॅनेज कसं करतेस? सकाळी क्लासेस असतात ऑनलाईन, मग त्याच्यानंतर छोटासा शॉर्ट ब्रेक घ्यायचा, मग त्याच्यानंतर होमवर्क आणि नंतर थोडस हे करायचं, मग खेळायला जायचं. जेव्हा कॉम्पिटिशन्स असतात तेव्हा मी 2-3 दिवस अगोदर प्रॅक्टिस करतो, मग सगळं होऊन जातं. आणि हे सगळं मी नाही मॅनेज करत, माझी मम्मा मॅनेज करते. अरे वा, हे सगळं तुझी मम्मा मॅनेज करते. व्हेरी नाईस. आणि जी आता परफॉर्मन्सेस तू करतेस, तर या परफॉर्मन्सची प्रॅक्टिस तुझी कोण घेतं? मम्मा घेतं, कारण बाबा माझे विडोल कंपनीचे ऑफिसर आहेत, म्हणून त्यांना टाइम मिळत नाही, कारण ते माझ्या हर गोष्टीला सपोर्ट करतात. ओके, म्हणजे मम्मा तुझी ही सगळी प्रॅक्टिस घेते. हो. बर, आता तुझ्यावरती आपण एक छानशी चित्रफीत तयार केली आहे, ती आपण पाहूयात.
नमस्ते. मी अक्षरा माने हिचा वडील आहे. तर तुम्हाला एक गोष्ट सांगू वाटते की अक्षरा माने ही माझी मुलगी. तिनं आत्तापर्यंत 7 रेकॉर्ड केलेले आहेत, ज्याच्यामध्ये इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड 2 आहेत, एशिया रेकॉर्ड, वर्ल्ड रेकॉर्ड पण आहे आणि आणखी 3 प्रकारचे रेकॉर्ड केलेले आहेत. तर ती आत्ता रनिंग 7 वर्षाची आहे, चालू 7 वर्षाची आहे. तर तिनं या वयामध्ये ही सर्व जी अचिव्हमेंट केली आहे, ह्या अचिव्हमेंट मागं खरं तर तिच्या मम्मीचा जास्त हात आहे, मम्मीचा जास्त सपोर्ट आहे. कारण मी माझ्या कामानिमित्त मार्केटिंग, सेल्स अँड मार्केटिंगमध्ये मी जॉब करतो व मी माझ्या कामानिमित्त मला 10 जिल्हे फिरावे लागतात, पूर्ण महाराष्ट्रही फिरावं लागतो कधी कधी. त्यासाठी मी बाहेरच असतो. तर 99% तिच्या मम्मीनं सपोर्ट देऊन तिच्यासाठी ती स्वतः शिक्षक असताना जॉब सोडला व तिच्यासाठी ती 100% आज देत आहे. दिवसातून अगदी 12 ते 14 तास तिच्यासाठी ती खर्च करत आहे. तर आज ती अशा स्टेजला पोचलेली आहे की तिचं खूप नाव झालेलं आहे आणि आम्हाला असं वाटतं की ती तिच्या आयुष्यामध्ये जो तिचा स्पार्क आहे तर ते आणखी पुढे जायला पाहिजे. त्यासाठी आमचं एक स्वप्न आहे की ती एक बालकलाकार व त्याच्या पुढेही एक ॲक्टर म्हणून उदयास यावी. त्यासाठी माझं असं आव्हान आहे की जर कोण या फिल्मी दुनियेतील लोकांनी तिला जर सपोर्ट केला तर तिच्यामध्ये असा स्पार्क आहे ती फारच लवकर वरती जाईल. अक्षराला माझ्या स्पीड आयकॉन 2021 हा जो पुरस्कार मिळाला, याबद्दल स्पीड न्यूज लाईव्ह 24 यांचे पाटील यांच्या सर्व टीमचा मी आभारी आहे. ही छानशी चित्रफित आता आपण बघितली, जी अक्षराचं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तिचं शेड्यूल असतं. ती कशा पद्धतीने अभ्यास करते, कशी प्रॅक्टिस करते. तिने जस्ट मेन्शन केलं की तिची मम्मा तिला या सगळ्यासाठी हेल्प करते. अक्षरा, मला एक सांग, जे तू वर्ल्ड रेकॉर्ड्स केलेले आहेस त्याच्या मागचं इन्स्पिरेशन कोण आहे? त्याच्या मागचे इन्स्पिरेशन आहेत खूप जण आहेत. तू टेलिव्हिजनवरती ऋतुराज पाटील यांची एक क्लिप बघितली होतीस असं मी ऐकलं होतं. तर नेमकं काय आहे बरं ते? आम्ही एकदा गाडीमधून बाहेर जात होतो तेव्हा मी ऋतुराज सरांचे खूप सारे बॅनर्स बघितलेले आणि मला ते बॅनर्स बघून मला भेटायचं होतं. तर मम्मी म्हणली की असं नाही चालणार, आपल्याला काय तर करायला पाहिजे. मग एक दिवस एका दीदीची न्यूज लोकमत न्यूजवर आलेली. मग तिने रेकॉर्ड्स बनवलेले, तिचा सत्कार ऋतुराज सरांनी केला. मग मी म्हणाले मम्मा आपण मन रेकॉर्ड्स बनवून ऋतुराज सरांना भेटायचं ट्राय करूया. अरे वा, म्हणजे तू त्या इन्स्पिरेशन, ऋतुराज पाटील हे तुझी इन्स्पिरेशन आहेत आणि त्यांना भेटण्यासाठी तू हे इतके सारे रेकॉर्ड्स केले. मग तुझी त्यांची भेट झाली का? हो झाली. अरे वा, मग तू त्यांच्याबरोबर फोटोज वगैरे काढले? हो. आणि त्यांना तू हे सांगितलंस का मी स्पेशली तुम्हाला भेटण्यासाठी मी हे रेकॉर्ड्स केले असं तू बोलली त्यांच्याशी? हो. अरे वा, मस्त. आणि त्यानंतर तुला ऍक्टिंग आवडतं, सिंगिंग आवडतं, तर एखादा छानसं परफॉर्मन्स तू करून दाखवशील आमच्यासाठी? एखादं छानसं गाणं म्हणून दाखवशील? हो, आज मी तुमच्या संग हंबरुनी सादर करणार आहे. हंबरुनी वासर आले जाती जवा गाय, तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय, हंबरुनी वासर आले. आया बाया सांगत होत्या होतो जावाताना, दुष्काळाते माईच्या माझ्या आटला होता पाना. पिठामंदी पाणी टाकून मले पाजत जाय, तवा मले पिठामंदी दिसती माझी माय, हंबरुनी वासर आले. कन्या कट्याय जायला माय जाई राणी, पायात नसे वाहन तिच्या फिरे यानवानी. काट्या कुट्या लाईन तिचे मानत नसते पाय, तवा मले काट्या मंदी दिसती माझी माय, हंबरुनी वासर आले.
खूप छान गाणं म्हणतेस तू अक्षरा, खूप सुंदर गाणं म्हटलंस. आता मला सांग, तुला मोठेपणी काय बनायचंय? कारण तू डान्सिंग पण छान करतेस, ऍक्टिंग पण छान करतेस आणि इतकं सुंदर सिंगिंग पण करतेस, तर नेमकं तुला काय बनायचंय? मला ऍक्च्युली दोन्ही पण आवडतं, डान्सिंग आणि ऍक्टिंग. ओके. तर मला मोठं होऊन बनायचं आहे डॉक्टर आणि ऍक्टर. कारण हे जे अमोल कोल्हे सर आहेत ते डॉक्टरही आहेत आणि ऍक्टरही आहेत, म्हणून मला दोन्ही पण बनायचं. अरे वा, म्हणजे अमोल कोल्हे सरांसारखं तुला डॉक्टर पण बनायचं आणि तुला पेशंट्सनं पण ट्रीट करायचंय आणि सगळ्या पेशंट्सनं तुला छान बरं पण करायचंय आणि इकडे ऍक्टिंग पण करायची आहे. हो. खूप छान. असं दोन्ही फील्डमध्ये तिला जायचं आहे, ऍक्टिंग आणि मेडिकल. तर आता अक्षरा, आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि त्याच्यानंतर तुझी जी परफॉर्मन्सेस आहेत ते आपण आपल्या व्ह्युअर्सना दाखवणार आहोत. तर आपण भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. हिरव्या निसर्गाच्या सानिध्यात आपल्या प्रियजनांसोबत अविश्वसनीय क्षणांत रम्य होण्याचे अतुलनीय ठिकाण. कोल्हापूर शहरापासून अवघ्या 5 मिनिटांच्या अंतरावर कृषी पर्यटन केंद्र प्रमाणित व्यंकटेश ॲग्रो टुरिझम, कळंबा रोड, कोल्हापूर. व्यंकटेश ॲग्रो टुरिझम, कोल्हापूर. संपर्क 9284890234 आणि 8999210023. खमंग सुगंध चहुबाजू फिरी खवय्ये गिरी. For more videos and information, download Speed News Live 24 app and subscribe our YouTube channel. ब्रेक नंतर स्पीड आयकॉन पुरस्कार सोहळ्याच्या ह्या विशेष भागामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण अक्षरा माने हिच्याशी गप्पा मारत आहोत. ब्रेकला जाण्यापूर्वी छान असा सिंगिंग परफॉर्मन्स तिने आपल्याला करून दाखवला आणि आता ज्यासाठी तिने अनेक वर्ल्ड रेकॉर्ड्स केलेले आहेत तो परफॉर्मन्स ती आपल्याला करून दाखवणार आहे. अक्षरा, तू रेडी आहेस? हो. आपण तुझा जो परफॉर्मन्स आहे ज्याच्यामध्ये तुला वर्ल्ड रेकॉर्ड्स तू 2 वेळा ब्रेक केलेला आहेस, मग तू 1 मिनिटामध्ये पूर्ण देशांची नावं घेऊ शकतेस. ऍक्च्युली मी आता 1 मिनिटात सगळी नाही, एक तुमच्यासाठी 100 देशांची नावं सादर करू शकते. खूप छान. आपल्या सगळ्यांच्यासाठी ती असा छानसा एक परफॉर्मन्स करते पुन्हा एकदा. तर रेडी? येस. रशिया, कॅनडा, चीन, अमेरिका संयुक्त 64, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, भारत, अर्जेंटिना, कझाकस्तान, सुdan, अर्जेलिया, कांगो, ग्रीनलँड, सर्बिया, मेक्सिको, इंडोनेशिया, लिबिया, इराक, मंगोलिया, पेरू, चाड, नायजर, अँगोला, माली, दक्षिण आफ्रिका, कोलंबिया, इथिओपिया, बोलिव्हिया, मॉरिटानिया, इजिप्त, टांझानिया, नायजेरिया, व्हेनेझुएला, नामिबिया, मोझाम्बिक, पाकिस्तान, तुर्कस्तान, चिनी, झांबिया, म्यानमार, अफगाणिस्तान, सोमालिया, फ्रान्स, मध्य प्रदेश प्रजासत्ताक, युक्रेन, महाराष्ट्र, बोत्सवाना, केनिया, यमन, थायलंड, स्पेन, तुर्कमेनिस्तान, कामेरून, पापुआ न्यू गिनी, स्वीडन, उझबेकिस्तान, मोरोको, इराण, पेराग्वे, झिम्बाब्वे, जपान, जर्मनी, कांगोचे प्रजासत्ताक, फिनलँड, मलेशिया, नॉर्वे,
कोट व पोलंड, ओमान, इटली, फिलिपाईन्स, इक्वेडोर, बर्किना फासो, न्यूझीलंड, गॅबन, पश्चिम सागर, गिनी, युनायटेड युगांडा, रोमिया, लाओस, गयाना, बेलारूस, किर्गिस्तान, सेनेगाल, सीरिया, कंबोडिया, उरुग्वे, सुरिनाम, ट्युनिसिया, नेपाळ, बांगलादेश, ताजिकिस्तान, ग्रीस, उत्तर कोरिया, निकाराग्वे, मलावी, ट्युनिसिया. थँक्यू. खूप सुंदर परफॉर्मन्स आहे अक्षरा तुझा. मला एक सांग, तू हे सगळं कसं मॅनेज करतेस? म्हणजे अकॅडमिक्स आणि याची प्रॅक्टिस सुद्धा तू करत असशील ना? हो. तर ह्या प्रॅक्टिससाठी तुला किती वेळ लागतो करायला? खूप वेळ लागतो आणि खूप मेहनत करायला लागते याच्यासाठी. खूप मेहनत करायला लागते. तर किती वेळ तू अशी ही प्रॅक्टिस करतेस? 1-2 तास लागतात याला सगळी प्रॅक्टिस करायला. 1-2 तास एव्हरी डे, म्हणजे अकॅडमिक्स प्लस ह्या अदर ऍक्टिव्हिटीज आणि हे जे तुझं टॅलेंट आहे याच्यासाठी तू वेळ मॅनेज कसा करतेस? सकाळी क्लासेस असतात, परत ब्रेक घ्यायचा, होमवर्क करायचं, त्याच्यानंतर जरासा परत एकदा ब्रेक घ्यायचा, बायो ब्रेक, त्याच्यानंतर खेळायला जायचं, मग खेळून आल्यानंतर थोडासा परत अभ्यास करायचा. मग ओके, म्हणजे अशा पद्धतीने तू दिवसभर बिझी असतेस, म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तू कंटिन्यू काही ना काहीतरी नवीन शिकत असतेस, ऍक्टिव्हिटी शिकत असते, हो ना? आणि त्याचबरोबर तुला डान्सिंग, प्लेइंग सगळं हे तर आवडतंच. तर आता मला एक सांग, स्कूलमध्ये तुझे जे फ्रेंड्स आहेत, टीचर्स आहेत, त्यांना कसं वाटतं तुझ्याकडे? हे सगळे जे टॅलेंट्स परफॉर्म करते किंवा तुला जे हे वर्ल्ड रेकॉर्ड्स मिळतात त्यावेळेला त्यांचे म्हणजे फीडबॅक्स कसे असतात तुझ्यासाठी? टीचर्स, फ्रेंड्स खूप सपोर्टिव्ह आहेत आणि फ्रेंड्स खूप सपोर्टिव्ह आहेत. सगळे टीचर्स खूप सपोर्ट करतात मला. टीचर्स म्हणतात की खूप छान, सुपर असे रिप्लाय असतात. आणि आमची असेंब्ली पण असते, जे जे मुलं काय काय करत असतात ते सगळं आम्ही डिस्कशन करतो त्याच्यात. परत मला मग खूप खुशी वाटायला लागली की मला सगळे सपोर्ट करतात. अरे वा, किती छान. म्हणजे तुझे स्कूल फ्रेंड्स आहेत, त्याच्यानंतर तुझे टीचर्स, प्रिन्सिपल मॅम आहेत, त्यानंतर तुझे मम्मा, पप्पा आणि तुझा एक लिटल ब्रदर पण आहे ना? तर तो पण खूप दंगेखोर असेल ना? खूप नॉटी येतो. मग तुला करू देतो का ही सगळी प्रॅक्टिस? हो, करू देतो. आणि मी मग जरासं मला मग गावाला लागतं, मग बाबा आल्यानंतर याचा काय दंगा सुरू असतो. मग बाबा घेऊन बसतात त्याला, मग मी आणि मम्मा प्रॅक्टिस करतो. अक्षरा, मला एक सांग, तू आता आम्हाला जस्ट एक परफॉर्मन्स करून दाखवलास, तर अशी आणखी कोणते कोणते सेट्स तू म्हणून दाखवतेस? मी देशांची नावे म्हणते, परत खूप सारे गाणी म्हणते, परत महाराष्ट्रातील उंच शिखरे, शिवाजी महाराजांची वंशावळ, बँक आणि त्यांची स्थापना, खूप सारी गोष्टी. वाव, हे सगळं तू सांगू शकतेस? खूप छान. आणि मला एक सांग, आता तू स्पीड आयकॉन 2021 हा जो टायटल, हा जो बहुमान मिळालेला आहे तुला, तर ह्याबद्दल तुला कसं वाटतं? मला खूप 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 मी खुश आहे. आणि इट इज इम्पॉसिबल टू डू. आणि मला खूप खुशी वाटते की मी आज इथे स्टुडिओमध्ये सगळ्यांसोबत इंटरव्ह्यू देत आहे. खूप छान वाटतं ना तुला? आणि तू आता जे काय अचीवमेंट्स केलेले आहेत त्यासाठी तुला आपण हा अवॉर्ड दिलेला आहे. इतकं सुंदर तुझं आतापर्यंत सक्सेसफुल जर्नी आहे जी तू केलेली आहेस. इतके सारे वर्ल्ड रेकॉर्ड्स ब्रेक केलेले आहेस. इंटरनॅशनल, नॅशनल लेवलला तुला रिवॉर्ड्स मिळालेले आहेत. तर इथून पुढची तुझी अशीच वाटचाल सगळी छान सक्सेसफुल राहू देत. ह्यासाठी मी आणि स्पीड न्यूज लाईव्ह 24 फॅमिली आमच्या सगळ्यांच्याकडून तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तू इथे आली, आमच्याशी इतक्या छान गप्पा मारल्या, त्याबद्दल थँक्यू. वेलकम. तुम्हाला सुद्धा थँक्यू. For more videos and information, download Speed News Live 24 app and subscribe our YouTube channel.
नमस्ते, मी अक्षरा माने हिचा वडील आहे. तर तुम्हाला एक गोष्ट सांगू वाटते की अक्षरा माने ही माझी मुलगी, तिनं आत्तापर्यंत 7 रेकॉर्ड केलेले आहेत, ज्याच्यामध्ये इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड 2 आहेत, एशिया रेकॉर्ड, वर्ल्ड रेकॉर्ड पण आहे आणि आणखी 3 प्रकारचे रेकॉर्ड केलेले आहेत. तर ती आत्ता रनिंग 7 वर्षाची आहे, चालू 7 वर्षाची आहे. तर तिनं या वयामध्ये ही सर्व जी अचिव्हमेंट केली आहे, ह्या अचिव्हमेंट मागं खरं तर तिच्या मम्मीचा जास्त हात आहे, मम्मीचा जास्त सपोर्ट आहे. कारण मी माझ्या कामानिमित्त मार्केटिंग, सेल्स अँड मार्केटिंगमध्ये मी जॉब करतो व मी माझ्या कामानिमित्त मला 10 जिल्हे फिरावे लागतात, पूर्ण महाराष्ट्रही फिरावं लागतो कधी कधी. त्यासाठी मी बाहेरच असतो. तर 99% तिच्या मम्मीनं सपोर्ट देऊन तिच्यासाठी ती स्वतः शिक्षक असताना जॉब सोडला व तिच्यासाठी ती 100% आज देत आहे. दिवसातून अगदी 12 ते 14 तास तिच्यासाठी ती खर्च करत आहे. तर आज ती अशा स्टेजला पोचलेली आहे की तिचं खूप नाव झालेलं आहे आणि आम्हाला असं वाटतं की ती तिच्या आयुष्यामध्ये जो तिचा स्पार्क आहे तर ते आणखी पुढे जायला पाहिजे. त्यासाठी आमचं एक स्वप्न आहे की ती एक बालकलाकार व त्याच्या पुढेही एक ॲक्टर म्हणून उदयास यावी. त्यासाठी माझं असं आव्हान आहे की जर कोण या फिल्मी दुनियेतील लोकांनी तिला जर सपोर्ट केला तर तिच्यामध्ये असा स्पार्क आहे ती फारच लवकर वरती जाईल. अक्षराला माझ्या स्पीड आयकॉन 2021 हा जो पुरस्कार मिळाला याबद्दल स्पीड न्यूज लाईव्ह 24 यांच्या सर्व टीमचा मी आभारी आहे.